नमस्कार मित्रांनो, ग्रे मार्केट ट्रेड या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत येणाऱ्या आठवड्यामध्ये आपण कशा पद्धतीने निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये ट्रेड प्लॅन करू शकतो आणि त्याच्यासोबत जे काही ब्रेकआउट स्टॉक आहे त्या ब्रेकआउट स्टॉक बद्दल पण आपण तिथे चर्चा करणार आहोत। जर तुम्ही मागच्या आठवड्यामध्ये जर निफ्टी बँक निफ्टीला ऑब्झर्व केला असेल तर मार्केटमध्ये बोथ साइड मोमेंटम आपल्याला बघायला मिळाले आहे। मार्केटमध्ये जी काही वीकली टाइम फ्रेमवरती निफ्टीमध्ये जी काही कॅन्डल तयार झाली आहे ती हायर साइड एक डोजी कॅन्डल तयार झाली, म्हणजे मार्केटमध्ये कुठं ना कुठं जो काही अपसाइड मोमेंटम आहे त्या अपसाइड मोमेंटमला कुठं ना कुठं पॉज येताना दिसतोय। जर तुम्ही बँक निफ्टीची जर वीकली कॅन्डल बघितली तर बँक निफ्टीच्या वीकली कॅन्डल मध्ये पण सेम हायर साइडला एक इथं पॉज कॅन्डल तयार होताना दिसते, म्हणजे ह्या कॅन्डलचा जो काही हाय असेल, ह्या कॅन्डल जो काही लो असेल, हा मार्केटची आता येणाऱ्या ट्रेडिंग सेशनमध्ये दिशा ठरवणार आहे। त्यामुळे ह्या कॅन्डलच्या लोच्या खाली तुम्हाला पुटचा ट्रेड प्लॅन करायचा आहे, या कॅन्डलच्या हायच्या वरती तुम्हाला कॉल साइडचा ट्रेड प्लॅन करायचा आहे। त्यामुळे जोपर्यंत मार्केट ह्या दोन व्हॅल्यूच्या दरम्यान ट्रेड करते, म्हणजे या कॅन्डलचा लो जो काय आहे निफ्टीमध्ये तो लो आहे 21,450 आणि दुसरा हाय आहे तो 21,850, म्हणजे निफ्टी जोपर्यंत ह्या 400 पॉईंटच्या रेंजमध्ये ट्रेड करते तोपर्यंत तुम्हाला मार्केटमध्ये व्हॉलेटिलिटी बघायला मिळू शकते। त्यामुळे जर तुम्हाला अग्रेसिव्ह ट्रेडिंग करायचं असेल तर आयदर मार्केटला या रेंजच्या वरती क्लोज होऊ द्या किंवा या रेंजच्या खाली मार्केटला क्लोजिंग दिलं तर मार्केटमध्ये आपल्याला डायरेक्शनल मूव्ह बघायला मिळू शकतात। जर तुम्ही बँक निफ्टीचा विचार केला तर बँक निफ्टीसाठी जो काही स्ट्रॉंग सपोर्ट आहे तो 47,400, तर 47,400 ह्या स्ट्रॉंग सपोर्टच्या खाली जोपर्यंत बँक निफ्टी डेली बेसिसवरती क्लोजिंग देणार नाही तोपर्यंत बँक निफ्टीमध्ये आपल्याला पुट साइडचा विचार करायचा नाही। 47,400 या लेवलपर्यंत बँक निफ्टीमध्ये तुम्ही जर बाय ऑन डीपी स्ट्रॅटेजी यूज केला, जर तुम्ही पोझिशनल ट्रेडर असाल तर 47,400 या लेवलपर्यंत जर तुम्ही बाय ऑन डीपी स्ट्रॅटेजी यूज केला तर तुम्हाला एक चांगला रिस्क रिवॉर्ड रेशो बघायला मिळेल। आणि जर बँक निफ्टीमध्ये जर तुम्हाला हायर साइडचे पोझिशनल ट्रेड प्लॅन करायचे असेल तर 48,500 आणि 48,700 ही जी काही लेवल आहे ह्या लेवलच्या वरती निफ्टीनं क्लोजिंग बँक निफ्टीनं क्लोजिंग दिलं तर तुम्हाला हायर साइडला पोझिशनल ट्रेड प्लॅन करता येऊ शकतात। त्यामुळे मार्केट जोपर्यंत ह्या रेंजमध्ये ट्रेड करते तोपर्यंत मार्केटमध्ये एक व्हॉलेटिलिटी बघायला मिळू शकते। त्यामुळे मार्केटला तुम्ही ह्या रेंजमध्ये जर कमी लॉट साईजवरती ट्रेड केला तर तुमचे जे काही लॉसेस असणार किंवा जे काही स्टॉप लॉसेस ट्रिगर होणार आहेत ह्या स्टॉप लॉसेस पासून तुम्ही वाचू शकता। जर तुम्ही बँक निफ्टीचा चार्ट जर डेली टाइम फ्रेमवरती बघितला तर बँक निफ्टीसाठी जो काही महत्त्वाचा हर्डल आहे तो 48,400 आणि 48,500 ह्या जो काही दोन लेवल आहेत ह्या दोन लेवल महत्त्वाच्या हर्डलचं काम करणार आहेत। म्हणजे ह्या लेवलवरती जे काही कॉल रायटर आहेत हे कॉल रायटर खूप स्ट्रॉंग आहेत। जोपर्यंत हे कॉल रायटर बँक निफ्टीमधले बाहेर पडणार नाही तोपर्यंत बँक निफ्टीमध्ये तुम्हाला अपसाइडची मोमेंटम बघायला मिळणार नाही। त्यामुळे जर बँक निफ्टी सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर 48,200 ते 48,300 ह्या दरम्यान जर ओपन झाला आणि त्यानंतर जर कन्सोलिडेट करून जर 48,400 आणि 48,500च्या दरम्यानमध्ये पण टाइम स्पेंड करून जर 48,500च्या वरती गेला तर तुम्हाला तिथं शॉर्ट कव्हर होताना दिसतील। त्यामुळे मार्केटमध्ये कशा पद्धतीनं प्राइस ऍक्शन तयार होतं, बँक निफ्टी कुठं ओपन होतं हे बघणं खूप गरजेचं आहे। तर आता बघूया आपण कशा पद्धतीनं निफ्टीमध्ये ट्रेड प्लॅन करू शकतो आणि त्यानंतर बँक निफ्टीमध्ये आपण कशा पद्धतीने ट्रेड प्लॅन करू शकतो हे बघूया। जर तुम्ही निफ्टीचा जर डेली टाइम फ्रेमवरती जर चार्ट बघितला तर निफ्टीसाठी जो काही महत्त्वाचा रेजिस्टन्स आहे तो 21,780च्या वरती निफ्टीमध्ये आपल्याला शॉर्ट कव्हर होताना दिसतील। त्यामुळे जर निफ्टी सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर फ्लॅट ओपन होऊन जर 21,780च्या वरती ट्रेड करायला चालू झालं तर निफ्टीमध्ये कॉल ऑप्शनचा विचार जरूर करा। त्यावेळेस पहिलं टार्गेट असणार आहे ते 21,838, दुसरं टार्गेट असणार आहे ते 21,890। ह्या दोन टार्गेटसाठी आपल्याला निफ्टीमध्ये ट्रेड प्लॅन तिथे होऊ शकतो। ज्यावेळेस तुम्ही आता कॉल साइडचा विचार करणार त्यावेळेस तुम्हाला तुमचा स्टॉप लॉस प्रॉपर मेंटेन ठेवायचा आहे। जो काही स्टॉप लॉस असेल तो स्टॉप लॉस ट्रेल करत राहा, त्या जेणेकरून जे काही मार्केटमध्ये रिव्हर्सल येतील किंवा जे काही मार्केटमध्ये हायर साइडला प्रॉफिट बुकिंग येईल त्या प्रॉफिट बुकिंगमध्ये जे काही तुमचे स्टॉप लॉस ट्रिगर होतील त्या ट्रिगरमध्ये तुम्ही त्या पोझिशनमधून बाहेर पडू शकता। त्यामुळे तुमचे स्टॉप लॉस एकदा पोझिशन प्रॉफिटमध्ये आली की स्टॉप लॉस ट्रेल केला तर तुम्हाला तिथे जे काही प्रॉफिट होईल ते प्रॉफिट तुम्ही लॉक करू शकाल। जर निफ्टीमध्ये जर तुम्हाला पुट साइडचा ट्रेड प्लॅन करायचा असेल तर निफ्टी जोपर्यंत 21,600 या लेवलच्या खाली जाणार नाही तोपर्यंत पुट साइडचा विचार करू नका। 21,600च्या खाली निफ्टीमध्ये तुम्ही बिंदास्त पुटमध्ये एंट्री करा। त्यावेळेस पहिलं टार्गेट असणार आहे ते 21,760, 21,560 आणि दुसरं टार्गेट असणार आहे 21,500। तर निफ्टीमध्ये 21,500 नंतर जर निफ्टीनं नेक्स्ट जो काही सपोर्ट आहे तो निफ्टीसाठी 21,466। त्यामुळे जर 21,500 ही लेवल जर निफ्टीनं होल्ड नाही केली तर निफ्टीमध्ये तुम्हाला एक्स्ट्राचं एक 50-60 पॉईंटचं सेलिंग बघायला मिळू शकतं। त्यामुळे निफ्टीमध्ये जर तुम्हाला पुट ऑप्शनचा विचार करायचा असेल तर 21,600च्या खाली तुम्ही निफ्टीमध्ये पुट ऑप्शनचा विचार करू शकता। जर मार्केट काही कारणास्तव गॅपअपच ओपन झालं, म्हणजे निफ्टी एक 100-150 पॉईंट गॅपअप ओपन झाला तर निफ्टीसाठी इथं जे काही हा जो काही एरिया हा एक एरिया सेलिंग एरिया आहे। त्यामुळे जर इथं जर निफ्टीनं जर निगेटिव्ह पॅटर्न तयार केला, जर पहिली 15 मिनिटाची कॅन्डल जर शूटिंग स्टार कॅन्डल तयार केली किंवा एखादी इथं इनसाइड कॅन्डल तयार करून किंवा मॉर्निंग स्टार कॅन्डल तयार करून जर निफ्टी लोच्या खाली ट्रेड करायला चालू झाला तर निफ्टीमध्ये एक प्रॉफिट बुकिंग बघायला मिळू शकतं। त्यावेळेस तुम्ही निफ्टीमध्ये पुट ऑप्शनचा विचार करू शकता। जर निफ्टी काही कारणास्तव गॅपडाऊनच ओपन झाला तर निफ्टीमध्ये जो काही महत्त्वाचा सपोर्ट आहे तो 21,580, 21,600 ह्या दोन लेवल निफ्टीसाठी सपोर्टचं काम करणार आहेत। ह्या लेवलमध्ये जर निफ्टीने एखादी पॉझिटिव्ह कॅन्डल हॅमर कॅन्डल तयार केली तर तुम्ही निफ्टीला कॉल साइडसाठी ट्रेड करू
शकता. निफ्टी कुठे ओपन होतो या सोमवारच्या सेशनमध्ये आपल्याला बघणं गरजेचं आहे. जर निफ्टी फ्लॅट ओपन झाला तर तुम्हाला मार्केटमध्ये काय करायचं, जो काही डे लो असेल त्या डे लोचा स्टॉप लॉस लावून तुम्ही कॉल साईडचा पण तिथं निफ्टीमध्ये विचार करू शकता. तर आता बघूया की आपण बँक निफ्टीमध्ये कशा पद्धतीने ट्रेड प्लॅन करू शकतो. तर बँक निफ्टी सध्या जे काही क्लोजिंग आहे ते क्लोजिंग 48,000च्या वरती दिले, म्हणजे कुठेतरी पॉझिटिव्ह क्लोजिंग बँक निफ्टीमध्ये आपल्याला बघायला मिळते. जर बँक निफ्टी जर फ्लॅट ओपन होऊन जर 48,255 किंवा 300च्या वरती ट्रेड करायला चालू झाला तर बँक निफ्टीमध्ये पहिलं टार्गेट असणार ते 48,400. 48,400च्या वरती जर बँक निफ्टी ट्रेड करायला चालू झाला तर दुसरं टार्गेट आपलं असणार ते 48,480. आणि 48,480 ही लेवल बँक निफ्टी जसा काढेल तसा बँक निफ्टीमध्ये आपल्याला 200 ते 300 पॉईंटची शॉर्ट कव्हरिंग रॅली बघायला मिळू शकते. त्यामुळे 48,500च्या वरती तुम्ही अग्रेसिव्हली कॉल साईडचा विचार करू शकता. मार्केटमध्ये जर तुम्ही फ्लॅट ओपनिंग नंतर जर कॉल साईडचा विचार करणार असाल तर तुम्ही तुमच्या स्टॉप लॉसवरती तिथं फोकस करून तिथं ट्रेड प्लॅन करू शकता. जोपर्यंत बँक निफ्टी आता 47,780च्या खाली जाणार नाही तोपर्यंत तुम्ही बँक निफ्टीमध्ये पुट ऑप्शनचा विचार करू नका. तोपर्यंत तुम्ही जर बँक निफ्टीमध्ये बाय ऑन डीपी स्ट्रॅटेजी यूज केली तर तुम्हाला इथं बेटर रिस्क रिवॉर्ड रेशो बघायला मिळेल. जर सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बँक निफ्टी काही कारणास्तव 47,800 या लेवलच्या खाली जर ओपन झाला तर बँक निफ्टीमध्ये इथं एक जबरदस्त बाईंग तुम्हाला बघायला मिळू शकतं. कारण की मार्केटसाठी हा जो काही हॅमर आहे हा हॅमर खूप महत्त्वाचं काम करणार आहे. ह्या एक्सपायरीमध्ये किंवा ह्या मंथली एक्सपायरीसाठी असेल, या वीकली एक्सपायरीसाठी असेल, हा हॅमर एक लक्ष्मण रेषा म्हणून काम करणार आहे. त्यामुळे ह्या हॅमरच्या वरती जोपर्यंत मार्केट ट्रेड करतं, ह्या हॅमरच्या ह्याच्या वरती जोपर्यंत बँक निफ्टी ट्रेड करतोय तोपर्यंत तुम्ही बँक निफ्टीमध्ये बाय ऑन डीपी स्ट्रॅटेजी यूज करा. कॉल साईडला तुम्ही कंट्रोल्ड फॉल आल्यानंतर तुम्ही कॉल साईडमध्ये एंट्री करू शकता. तर मित्रांनो, जर बँक निफ्टी काही कारणास्तव गॅपअपच ओपन झाला 48,400 48,500 या लेवलच्या दरम्यान ओपन झाला तर तुम्हाला जर कॉल साईडचा विचार करायचा असेल तर हाय फॉर्मेशन झालं तरच तुम्ही कॉल साईडचा विचार करा, नाहीतर तुम्ही मार्केटला स्टेबल होऊ देत आणि त्यानंतर जे काही प्राइस ॲक्शन तयार होईल त्या प्राइस ॲक्शननुसार तुम्ही तिथं ट्रेड करू शकता. तर मित्रांनो, आता बघूया की आपण जे काही ब्रेकआउट स्टॉक आहे ते ब्रेकआउट स्टॉक आपण कशा पद्धतीने ट्रेड करू शकतो, कोणते स्टॉक आपल्याला येणाऱ्या 3-4 महिन्यामध्ये स्विंग ट्रेडिंगसाठी खूप महत्त्वाचे आहेत. तर जो काही आपला पहिला स्टॉक आहे तो नेरोलॅकचा स्टॉक आहे. तर नेरोलॅकच्या स्टॉकनं जो काही लाईफ टाईम हाय तयार केला त्यानंतर मार्केटमध्ये एक जबरदस्त प्रॉफिट बुकिंग आलं आणि मार्केटमध्ये सध्या नेरोलॅकच्या स्टॉकमध्ये वीकली टाइम फ्रेमवरती कप अँड हँडल पॅटर्न तयार होतोय. जर नेरोलॅकचा स्टॉक जर 350च्या वरती जर डेली बेसिसवरती क्लोज झाला तर नेरोलॅकच्या स्टॉकमध्ये आपल्याला एक जबरदस्त मोमेंटम बघायला मिळेल. तर येणाऱ्या 3 ते 4 महिन्यासाठी नेरोलॅकचा स्टॉक तुम्हाला 400 आणि 450 440 ह्या रेंजकडे जाताना दिसू शकतो. त्यामुळे जर नेरोलॅकचा स्टॉक जर तुम्हाला 350 ह्या लेवलच्या वरती जर बाय करायला मिळाला तर तुम्ही तिथं जरूर बाईंग करा. त्यावेळी जो काय तुमचा स्टॉप लॉस असेल तो 320 रुपये असेल आणि जे काय तुमचं टार्गेट असेल स्विंग ट्रेडिंगसाठी ते पहिलं टार्गेट असेल ते 400 आणि दुसरं टार्गेट असेल ते 440. त्यामुळे ह्या स्टॉकमध्ये जर तुम्ही 350च्या वरती जर प्रॉपर लक्ष ठेवून जर प्रॉपर ॲक्युमुलेशन केला तर तुम्हाला तिथं येणाऱ्या कालखंडामध्ये या स्टॉकमध्ये एक जबरदस्त अपसाईड मोमेंटम बघायला मिळू शकतो. नेक्स्ट स्टॉक आहे तो ट्रायडंटचा स्टॉक. तर ट्रायडंटचा स्टॉक पण कंटिन्युअसली काय करायला लागला की इथे एका राउंडिंग बॉटम पॅटर्नचं फॉर्मेशन करायला लागलाय. जर ट्रायडंटचा स्टॉक जर 43 रुपयाच्या वरती डेली बेसिसवरती क्लोज झाला किंवा 44च्या वरती जर डेली बेसिसवरती क्लोज झाला तर ट्रायडंटच्या स्टॉकमध्ये तुम्हाला पहिलं टार्गेट असणार ते 50 रुपये आणि दुसरं टार्गेट असणार ते 58 रुपये. त्यामुळे ट्रायडंटचा स्टॉक जर 44च्या वरती जर तुम्हाला डेली टाइम फ्रेमवरती क्लोज होताना दिसला तर तुम्ही तिथं ट्रायडंटमध्ये बाईंग करू शकता. त्यावेळेस तुम्हाला पहिलं टार्गेट हे असणार आहे ते 50 ते 52 रुपयाच्या दरम्यान आणि दुसरं टार्गेट असणार ते 58 रुपयाच्या दरम्यान. त्यामुळे तुम्ही या स्टॉकमध्ये 44च्या वरती लक्ष ठेवू शकता. नेक्स्ट स्टॉक आहे तो ट्रॅक्सन टेक्नॉलॉजीचा. तर हा जो काही स्टॉक आहे तर डेली टाइम फ्रेमवरती जर तुम्ही हा स्टॉक बघितला तर ह्या स्टॉकमध्ये एक जबरदस्त प्राइस ॲक्शन तयार होताना दिसते. लाईफ टाईम हाय जवळ ह्या स्टॉकमध्ये जबरदस्त कन्सोलिडेशन मोमेंटम आहे आणि जे काही लोअर फॉर्मेशन केले ते हायर साईडला केलेलं आहे. त्यामुळे जर मार्केटनं जर किंवा ह्या स्टॉकनं जर 115 ही लेवल जर हायर साईडला ब्रेक केली किंवा 115च्या वरती जर हा स्टॉक डेली बेसिसवरती क्लोज झाला तर ह्या स्टॉकमध्ये एक जबरदस्त मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतं. तर हा स्टॉक जर 115च्या वरती किंवा 116च्या वरती जर तुम्हाला बाईंगसाठी मिळाला तर जरूर बाय करा. त्यावेळेस तुम्हाला हा नेक्स्ट 3 ते 4 महिन्यामध्ये 15 ते 20% रिटर्न आरामात देऊ शकतो. तर त्यावेळेस तुमचा जो काही स्टॉप लॉस असणार तो स्टॉप लॉस असेल 104 किंवा 105 रुपयाच्या दरम्यान किंवा जे काही प्रॉपर ट्रेडिंग करतात त्यांच्यासाठी हा स्टॉप लॉस असेल 100 रुपयाच्या दरम्यान आणि बाईंग प्राइस असेल 115 रुपये. तर हा स्टॉक तुम्हाला येणाऱ्या 3 ते 4 महिन्यामध्ये काय की 15 ते 20% रिटर्न आरामात देऊ शकतो. नेक्स्ट स्टॉक आहे तो हॅथवे केबल. तर हॅथवे केबलचा जो काही स्टॉक आहे तो स्टॉक कंटिन्युअसली डाऊन मोमेंटममध्ये होता आणि त्यानंतर मार्केटमध्ये इथे एक जबरदस्त कन्सोलिडेशन झालं. राउंडिंग बॉटम तयार झाला, त्यानंतर कप विथ हँडल पॅटर्न तयार झाला आणि नंतर मार्केटमध्ये ही जी काही अप्पर ट्रेंड लाईन त्या अप्पर ट्रेंड लाईन जवळ हा सध्या स्टॉक ट्रेड करतोय. जर हा स्टॉक जर तुम्हाला 24 किंवा 25 रुपयाच्या वरती जर कन्सोलिडेशन करताना मिळाला किंवा जर तिथं
25 रुपयाची लेवल जर होल्ड करताना मिळाल तर तुम्ही ह्या स्टॉकमध्ये जरूर बाईंग करू शकता। त्यावेळेस तुमचं पहिलं टार्गेट असणार आहे 29 रुपये आणि दुसरं टार्गेट असणार आहे 34 रुपये। त्यामुळे ह्या स्टॉकमध्ये पण तुम्हाला आरामात 20 ते 25% रिटर्न येणाऱ्या 3 ते 4 महिन्यामध्ये बघायला मिळू शकतो। त्यामुळे जर ह्या स्टॉकमध्ये जर तुम्ही 24 किंवा 25 रुपयाच्या वरती जर बाईंग केलं तर तुम्हाला येणाऱ्या कालखंडामध्ये तुम्हाला एक जबरदस्त मोमेंटम ह्या स्टॉकमध्ये बघायला मिळू शकेल आणि त्यावेळेस तुमचा जो काही स्टॉप लॉस असणार तो स्टॉप लॉस तुम्ही 21 किंवा 20 रुपयाच्या दरम्यान ठेवू शकता। तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।